कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. हॅलो व्हॉट्सअप कशी होती कालची रात्र? खूप छान. छान होते. झोपले का सगळे? झोपून गेले. वा वा, आराम केला सगळ्यांनी? हो. आजचा जो काय आपला टास्क असणार आहे, आपण 2 ग्रुप करणार आहोत आणि त्याच्यामध्ये तो टास्क होणार आहे. अरे बापरे, ग्रुप्स वर्सेस ग्रुप म्हणजे ग्रुप विरुद्ध ग्रुप खेळायचा आहे का? कालचा आपला टास्क कोण जिंकले? किमया किमया आणि शत्रुघ्न. एकच्याकडे काल पॉवर होती एक नॉमिनेट करायची. हो. आज परत तुमच्याकडे एक पॉवर आहे. तू एका ग्रुपचा तू कॅप्टन आहेस. ओके, तू कॅप्टन. आता तुला ठरवायचं आहे की तू कोणाला चॅलेंज करतो दुसऱ्या ग्रुपचा कॅप्टन होण्यासाठी. कोणाला चॅलेंज करतो तू? अथर्व. अथर्वला गेल्यावर अथर्व पप्पा आहे का काय सगळ्यांचा कळत नाही, त्यामुळं मी बी लगेच कुणाचं बी चॅलेंज असू ते खाली पडून देत नाही, उचलतो. सो एका टीमचा कॅप्टन आहे शत्रुघ्न, एका टीमचा कॅप्टन आहे अथर्व. आता आपल्याला 2 टीम्स बनवायच्या आहेत, बरोबर? आता एक कॅप्टन तू आहेस, तर पहिला मान तुझा. एक जोडी तू निवडायची जी तुला तुझ्या ग्रुपमध्ये पाहिजे. दीपक आणि प्रणाली. हो. त्यांच्या ग्रुपचं नाव आहे बावळा ग्रुप, त्यामुळे त्यांना आपलं बावळा ग्रुपच्या अध्यक्षाला पहिल्यांदा घ्या. अथर्व. इजान गुरलीन. इजा आणि गुरलीन. सेकंड ऋषिकेश आणि श्रुती. रामान नेता. क्रिश अक्षता. हे आपलं सुभाष पाहुणं. पवन ऐश्वर्या. अर्जुन दादा. रेवती आणि अर्जुन 4. शत्रुघ्नने पण नाही घेतलं मला आणि अथर्वने पण नाही घेतलं, पण मला आता सिंगल आपल्या खेळाडूचा चान्स भेटते नाही भेटत. पंकज जोयना, what is the reason that none of them really chose you? ग्रुपिझम. अच्छा, बेसिकली काय आहे, टीम मध्ये जेव्हा त्यांना चॉईस दिला तेव्हा कोणी तुम्हाला निवडलं नाही, हो की नाही? मग मी तुम्हाला चॉईस देतो, तुम्हाला कुठल्या टीम मध्ये जायचंय? अथर्व आणि अनुश्री. हो. सो बेसिकली आता आजचा आपला टास्क काय असणार आहे? सो आज तुम्हाला बेसिकली इथे आपल्या मुंबई मॅन्शन मध्ये एक हाऊस पार्टी ऑर्गनाईज करायची. पाहुणे येणार आहेत, त्यांच्यासाठी तुम्हाला काहीतरी स्नॅक्स बनवायचे आहेत. जे गोष्टी ज्या खायच्या बनवायच्या आहेत ते फक्त आपले ब्रो बनवणार. टास्क तर आपला आवडीचा होता, कारण बनवून खायचो त्यामुळे काय विषय नव्हता. पण माझ्या संग जी टीम होती, माझी टीम, ती जरा कमकोच होती. कोण करेल काय नाही हे मला अजून माहित नव्हतं. नाही, आणि आम्हाला मुलासनी काय ऑमलेट आणि चहा सोडून काय येतं हे माझ्या मनात होतं. सो बेसिकली इकडे मी फ्रीजमध्ये सगळ्या गोष्टी ठेवल्या आहेत. प्रत्येक ग्रुपची एका वेळेला फक्त एक मुलगी खाली येऊ शकते 2 मिनिटासाठी, त्यांच्या ग्रुपच्या मुलांना सांगायला की काय करायचं किंवा काय नाही करायचं. बाकी सगळं जे काम करणार आहेत ते आपले ब्रो करणार आहेत, आणि सगळा जो काय आपल्याला संध्याकाळचे स्नॅक्स बनवायचे आहेत खायला ते तुम्ही करायचे. तुम्ही आता मुलींना सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, मुलींनो प्लीज तुम्ही सगळ्या आता वरती जा. चला मुलींनो, बाय बाय, सी यू, टाटा, खायला भेटू. खूप टेन्शन आलं होतं की आता ही मुलं काय करतील काय माहिती. म्हणजे ठीक आहे ते बनवतील सुद्धा काहीतरी, पण ते बनवलेला पदार्थ खाण्यालायक पाहिजे. ते कशातही काही मिक्स करून काही बनवतील तर त्याला अर्थ नाहीये ना. तुमची वेळ सुरू होते आता, गो फॉर इट. स्वयंपाक म्हटलं सगळ्यांचे काटा आला. काय काय होतं याच्यात? काय काय होतं याच्यात? ते तळायचं असणार आहे बहुतेक. सगळं पदार्थ डोक्याच्या बाहेरनं जुळतं, त्यामुळं काय कुठलंही जमल तसं करायचं म्हटलं काय होईल ते होईल. बर्गर बी बनवायचं आणि पिझ्झा बी बनवायचं, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. मग बनवू की चालू कर. तू कशाला थांबलाय? काढू बसू नको, साहित्य घे तू चालू कर.
त्याला टाकू याच्यात. चमचा आहे का नाही कसला मोठा? कांदा कापून आता काय शेवटी मीच कॅप्टन होतो, मला यांना सांभाळून घ्यायचं होतं. करा म्हणलं कसं येईल तसं. कोणी कांदे कापले, कोणी बटाटे कापले. कोणाला पाहिजे टमॅटो? टॅमॅटो कांदा पेस्ट करायचे मिक्सर तिथं बटाट्याचं काय तर होतं सगळं, मग ते भाजून घेतलं. ते त्या म्हणला मी बर्गर करतो, पिझ्झा करतो, काय करायचं ते कर म्हणलं बाबा, पण कर. फर्स्ट मुलगी जी जाते ना, इंग्रेडिएंट्स बघून रेसिपी, त्यामुळे तू जा. तू जा. मी लगेच इन्ग्रेडियंट्स बघितले. इम्पॉर्टंट हे आहे की इन्ग्रेडियंट्स बघायला आणि मुलांसाठी सोपं बनवायला, की त्यांच्या हातात जे येईल ते नीट बनवतील. कांद्याची भजी करायची. कांद्याची भजी येतात, कांदा भजी येतात. सब सँडविच बनवायला घ्या, तू पिझ्झा बनव आणि मी तुला सांगते एअर फ्रायर कसं करायचं. ठीक आहे, हे तुम्ही बाकी सगळं चॉपिंग करायला चॉपिंग काकडी. हे चीज टाकायचं. हे चीज फ्रीजमध्येच ठेवा. वॉटरमेलन वरती छोटे छोटे तुकडे काढायचे, ह्याच्यावरती चीज टाकायचं, थोडं सॉल्ट आणि पेपर म्हणजे मीठ टाकायचं आणि ते फ्रीजमध्ये ठेवून द्या लांबच. ओके, इकडे बघ, इथे पिझ्झा आहे, तर तुला फक्त हे येणार 2 मिनिटात होईल. यायला की तिथं वाट झालं. आपला टाइम संपलेला आहे. चलो. प्लेटिंग लक्षात ठेवा, प्लेटिंग. हे लकीली आपल्याला फेटा चीज पण मिळाला. फेटा चीज सांगितलं चालेल. 3 गोष्टी सांगितलं. हां. अथर्वनी ऑलरेडी पिझ्झा ओव्हनवर टाकला होता. मी मग त्यानंतर भजी केलं, कांदा भजी. माझं बघून लगेच हावऱ्यांनी दुसऱ्या पार्टीने लगेच केली. पहिला घाणा असं चांगलं फिरलं, चांगलं लाल होऊन दिलं आणि काढलं, साईडला घेतलं, थोडं खाऊन बघितलं. कुडकुडीत लागलं, भारी झालं म्हणलं. मग अजून एक घाणा टाकला. पहिलवान हळू जरा उडीव की. चिलियाचेरी होतीच वाटतं तू. हुडलं इथं जर भाजलं तेल, पण कोणी विचारलं नाही मला काय झालं, भाजलं काय केलं. सांगितलंच नाही. मी कसं सांगू भाजले म्हणून. आता मला कसं माहिती तुला भाजणार, तू सांगशील तेव्हा मी विचारेल ना तुला. कोणता मसाला सांग ना भाऊ. दीपाला सांगितली की आता मसाला कुठला. अरे कुठला मसाला ते माहित नाही की बाय. हे भाजा येते काय. ते भाज तू पहिलं करीन. इकडे इथे हे काय करायचं. कॉर्न बॉईल कर आणि अंडी बॉईल करून ठेव. कॉर्न सलाड बनवायचं आणि अंड्याचं सलाड बनवायचं. तुम्ही लोक हे काय करताय, बर्गर नीट बनवलं. बर्गरमध्ये बर्गर, टिक्की, कांदा, टमॅटो. टिक्की म्हणजे काय? टिक्की ही टिक्की आहे. हा, ऐक ओपन कर लवकर. नाही, ह्याच्यावर कांदा टाक. कांदा टमॅटो. हा मॅडम, आणि मोहितो मिक्स आहे ना, मोहितो मिक्स ते टाक. थोडा पाणी टाक. थोडा पाणी टाक. मी नाही करू शकते. थोडा रामा, तुझा एक सँडविच तुटलाय. टेस्ट करून बघितलं, जास्त स्वीट नकोय. स्ट्रॉबेरी मिरची जास्त स्वीट नकोय. हे लेटेस्ट पण आहे ना, ऐक. हे बघा, हे स्ट्रॉबेरी शेक झालाय. हा, टेस्ट केलं. हा, चालेल. तुला चांगलेपणी बंद करायचं आणि ह्याला चांगल्यापणी बंद नाही होते ते, बंद नाही उरायला. अच्छे से कर. ट्राय कर तू. दाब जा रहा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.